हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना सकाळचा राम राम. आज आहे शनिवार, सकाळचे 7 वाजलेले आहे आणि अदितीने मला काल रात्री झोपायच्या आधी सांगितलं होतं की अम्मा सकाळच्या नाश्त्यामध्ये मला गूळ पोळी करशील का? तर आज मी सकाळी नाश्त्यामध्ये करते गूळ पोळी सर्वांसाठी. तर इथं एक छोटी वाटी तीळ भाजून घेतलेली आहे, छान खरपूस. त्याच्यानंतर 1 वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे. शेंगदाणे आणि तीळ बाजूला ठेवले थोडं थंड होण्यासाठी. तोवर मी आपल्या चपातीसाठी आटा बनवून ठेवला. आणि इथं बघा आपली अन्वी सकाळी सकाळी, यांचा आज सुट्टी असतो यांना शनिवारी, तर यांचं चालू झालं सर्व. शेंगदाण्याची साल काढून घेतली, तीळ, शेंगदाणे, बारीक केलेला गूळ. आपल्याला हे सर्व मिक्सरला वाटायचं आहे. तर मिक्सरला वाटून घ्यायचं, पण एकदम बारीक नाही वाटायचं, थोडंसं याला जाडसर ठेवायचं आहे. जाडसर याच्यासाठी जर जास्त बारीक केलं तर ते आपल्या तोंडाला चिटकू शकते, म्हणून थोडंसं असं थोडं जाडसर करून घ्यायचं. आणि इकडे खूप थंडी वाढलेली आहे या हप्त्यामध्ये. तर मी किचनमध्ये सकाळी हीटर लावलं तर किचन थोडं गरम झालेलं होतं, तर सर्व किचनमध्ये बसलेले. आज खाली मस्त मॅट टाकल्याने निवांत बसलेली. आधी तुम्हाला तेच दाखवत आहे की बघा मी इथं ड्रॉइंग केलेली आहे. तर आपल्याला पोळी बनवायची आहे, गुळपोळी. जसं आपण पराठा बनवतो, कोणता पण स्टफिंगवाला जो पराठा असतो, तशीच आपल्याला ही पोळी बनवायची आहे. जे मिश्रण आहे त्या छान आपल्याला इथं भरून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडंसं तुम्ही वेलची पण टाकू शकता चवीसाठी, आणि आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. तर इथं छान गच्च भरून घ्यायचं. खूप सारं मिश्रण जेवढं आपल्याच्याने बसेल तेवढं भरून घ्यायचं मस्त. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर उत्तम आहे ही पोळी, कारण तीळ, शेंगदाणे खूप छान असतात, पौष्टिक असतात. तीळ गरम असते, म्हणून आपल्याकडे संक्रांतीला वगैरे तिळाचं महत्त्व खूप आहे. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही पोळी मुलांना देऊ शकता. तर छान मस्त दोन्ही बाजूला तूप लावून खरपूस भाजून घ्यायची. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला उत्तम आहे. सकाळी त्यांना रोल करून दिला त्यांच्या हातामध्ये का मुलं आरामात खातात. तर इथं माझ्या घरी सर्वांना गुळपोळी खूप आवडते, मी सोडली तर. तर इथंच सर्व किचनमध्ये बसलेले होते. दोन्ही पण मुली, त्यांचं चालू होतं तिथं काहीतरी ड्रॉइंग करायचं. तर तिथंच मी गरमागरम मस्त त्यांना गुळपोळी करून देत होती. आणि माझ्यासाठी मी थोडी तिखट पोळी बनवलेली आहे. तर या पोळीबरोबर माझ्या खूप साऱ्या आठवणी आहे. जेव्हा मी स्कूलमध्ये जायची तेव्हा माझी मम्मी बऱ्याच वेळा टिफिनमध्ये मला अशी तिखट पोळी करून द्यायची. सिंपल आपला मस्त 4 पदरी करायची. त्याला तेल वगैरे, तेल, तिखट, त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला किंचित नाही टाकला तरी चालते, आणि थोडंसं मीठ टाकून आपल्या साध्या चपातीसारखे छान मस्त गोल गोल लाटून घ्यायची. आणि दोन्ही बाजूला मस्त तेल लावून खरपूस शेकून घ्यायची. मी खूप वेळा माझी मम्मी टिफिनमध्ये आम्हाला ही चपाती द्यायची. त्याच्यानंतर आपलं जे मिश्रण बाकी होतं तीळ आणि शेंगदाण्याचं, त्याचे थोडे मी लाडू करून घेतलेले आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. स्वतःची काळजी घ्या.